बारामती विमानतळावर अजित पवारांच्या विमानाला झालेला प्राणांतिक अपघात अजूनही बारामतीकर विसरले नाही आणि अशातच बारामतीत आज आणखी एका विमानाचा अपघात झाला। बारामतीत विमान प्रशिक्षण केंद्र आहे। या प्रशिक्षण केंद्रातील एका विमानाला सकाळी 8:30च्या सुमारास अपघात झाला। विमानाने उड्डाण केल्यानंतर विमानात अचानक बिघाड झाला। विमान गोजुबावीच्या शेतात लँड झालं। सुदैवाने वैमानिकाला कोणतीही इजा झाली नाही। बारामतीत विमान कोसळतानाचा व्हिडिओ समोर आला आहे। काय काय तुम्हाला कसं कळालं काय होतंय, आजूबाजूला काय घडलं, मला कसा आवाज काहीच आला? कळालं नाही। मी हे यंत्राच्या आड होते, फक्त ह्याला इमान धडकल्यावर मी उठून उभा राहिली। काय वाजलं मग तर इमान, मी म्हणलं आता काय करू नाही बाबा, इमान पडलं म्हणल्यावर थोडी मी पड्यावर सरली, पुन्हा इमान खाली बसलं। इमान खाली बसले मी बघाय आली, म्हणलं माणसं आत किती काय झालंय बघावं म्हणलं। तर आमच्यातली काय म्हणली, पुढे जाऊ नको, बिटल इमान ते तिथे आयला असतं। मग अजून मागे सरली। मग ते किती माणसं होती त्याच्यात? एकच काय शाबत होतं? लागलं होतं का त्यांना? काहीच नाही अजिबात झालं त्यांना। मग त्यांनी काय केलं, सगळं बंद केलं, बाहेर निघलं दार उघडून, काय झालंय का तर नाही म्हणले काय झालं। मग त्यांनी दार बिरं उघडून बाहेर निघले, आम्ही सगळी जवळ आलो, नव्हता आम्हाला। अपघात तर आहे असं रेडबर्ड कंपनीचे इथे काही लोक सांगत होते, परंतु आम्हाला असं वाटतं की हे रेडबर्ड कंपनीचे जे पायलट तिथं ट्रेनिंग घेत आहेत ते स्टंट करतायत। बऱ्याच वेळा त्यांनी गावामध्ये स्टंट केलेला आहे। इथून या विमानापासून 200 ते 300 मीटर अंतरावरती वाघजाई पाझर तलाव आहे। तो पावसाच्या पाण्यानं पाझर तलाव पाण्यानं भरला की त्याच्या वरून विमान हे नेत आहेत आणि त्या पाण्याची समुद्रात जशी लाट व्हावी तशी लाट तयार होते आणि त्याच्यामुळे त्यांना ती खूप मजा वाटते। परंतु खरं तर साहेब बरं का, ही लाट तयार करण्याच्या नादात इथं जे शेतामध्ये काम करणारे जे शेतकरी आहेत त्यांच्यात खूप भीतीचं वातावरण आहे